नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरेश वळवी, इन्स्ट्रक्टर ICTSM ITI नंदुरबार। तुम्ही बघत आहात ICTM गुरु। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत निमी ऑनलाईन स्टुडंट रजिस्ट्रेशन कसे करावयाचे। तर चला बघूया स्क्रीनवर। सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअरमध्ये टाईप करायचं आहे निमी ऑनलाईन। निमी मॉक टेस्ट ओपन करायचं आहे। ऑलरेडी हे इन्स्टॉल आहे, तुम्ही इन्स्टॉल नसेल तर आधी इन्स्टॉल करून घ्या। नंतर साइन अप वर क्लिक करायचं आहे। साइन अप वर क्लिक केल्यानंतर CTS आणि यामध्ये साइन अप करायचं आहे। सर्वात आधी नेम टाईप करा। विद्यार्थ्याने आपलं नाव टाईप करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्याने आपला ईमेल ID टाईप करायचा आहे। मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे, मोबाईल नंबर टाका। त्यानंतर विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन नंबर हा देखील त्या ठिकाणी टाकावायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर नंतर ट्रेड सिलेक्ट करायचा आहे। महाराष्ट्र आणि साइन अप करायचा आहे। तुमचा मेल ID वरती तुम्हाला एक मेसेज आला असेल किंवा SMS आला असेल, तो तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। व्हेरीफाय वर क्लिक करा। डेट सिलेक्ट करा। त्यानंतर ITIचं नाव सिलेक्ट करा। ITI कोड यामध्ये तुम्हाला दिलेल्या शेड्यूलचा एक्झाम क्रमांक टाईप करा। एक्झाम ID बघू शकता। आता तुमचा जो पेपर आहे तो ओपन झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी पेपर
मल्टी चॉईस क्वेश्चन सोडवायचे आहेत। क्वेश्चन पूर्ण झाल्यानंतर सबमिट करायचं आहे। तर तुम्ही सोडवलेल्या प्रश्नाचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे, बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही निमी मॉक टेस्टवरती रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पेपर सोडवायची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे। सध्या तुमचा जो पेपर होणार आहे थेअरीचा तो ऑनलाईनच होणार आहे, तर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। तर निमी ऑनलाईन मॉक टेस्ट भरपूर सराव करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्यापैकी मार्क्स मिळतील। तर मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन अवश्य प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल सर्वप्रथम। थँक्यू।